वासंती, झालीस का तयार? चला आपल्याला निघायचंय. घटिका टळून गेली की मग पंचायत व्हायची. कुठूनची तयारी ही? शंभू महादेवाच्या देवळात चाललोय आम्ही, मी आणि वासंती. नवस फेडायचंय. नवस? कसला? तुम्ही सुखरूप घरी परत यावं म्हणून शंभू महादेवाला नवस बोलले होते मी. ते तर आम्ही येणार होतोच. त्यासाठी त्या शंभू महादेवाला लाच द्यायची काय गरज होती? अहो, देवाची थट्टा करू नये. आणि लाच काय? नाहीतर काय, बरोबरच आहे की. एवढ्या लांबून दमून भागून दगड मातीतून आलो आम्ही, आणि अभिषेक त्या शंभू महादेवाला. त्यांच्याच कृपेनं सुखरूप घरी आलात परत. गेला आठवडाभर आमची काय अवस्था आहे आमचं आम्हालाच ठाऊक. भालचंद्रराव बातमी घेऊन आले की तुम्ही ज्या यात्रेला गेला होता त्यातली काही मंडळी गंगेत आलेल्या पुरात बेपत्ता झाली. त्यानंतरही तुमची काहीच खबर नाही. जीव टांगणीला नाही लागणार आमचा? भागीरथी वंश देव पाण्यात घालून बसल्या होत्या. कालपासून तर फक्त पाण्यावर आहेत त्या. मामनजींचा राग दिसतो तुम्हाला, पण मला माहिती ही बातमी आल्यापासून एक क्षणही डोळ्याला डोळा नाहीये त्यांचा. रात्रभर अंगणात बसून असायचे तुमच्या वाटेवर डोळे लावून. हो, आज जे त्यांनी आमचं स्वागत केलंय त्यावरून कळलंच आम्हाला त्यांचं आमच्यावर किती प्रेम आहे ते. तुम्हाला कधीच कळणार नाही आमचं प्रेम. हा मात्र अन्याय झाला. आम्हाला कळणार नाही तुमचं प्रेम. आता उगीच लगट करू नका. अभिषेकाचा मुहूर्त टळून जाईल. अभिषेक करण्यासाठी देवळात जायची काय गरज आहे? तुमचा हा महादेव तुमच्या शेजारीच उभा आहे. करा ना अभिषेक तुमच्या प्रेमाचा. आम्ही आलो, तू कवा भेटणार? इंदू, काय हो हे काय? ही चिठ्ठी पडली होती. ही इंदू कोण? कोणास ठाऊक, कुठल्या तरी नोकरासाठी असणारी चिठ्ठी. भाषेवरून तरी तसंच वाटतंय. बरं असू दे, मी निघते, उशीर होतोय. काय झालं? कुठल्या विचारात हरवलात? कोणासाठी असेल ही चिठ्ठी? आता एवढं काय त्याचं, जाऊ दे ना. कदाचित काही नसेलही, पण न सुटलेली कोडी मला आवडत नाहीत पार्वती, तुला माहिती आहे.
अय्या बहिणी, पण तुम्ही मला सांगितलंच नाही. आता काय? नाही म्हणजे इतक्या महिन्यांनी स्वारी घरी आली आहे तर आता तुझ्या चांभार चौकशा पुरे. आपण इथे कशासाठी आलो? महादेवाचा अभिषेक करायला. मग नाही पण तुमचं लक्ष तर सगळं घरच्या महादेवाकडे लागलंय ना, म्हणून वासंती, खूप वात्रट होत चालली आहे तू दिवसेंदिवस. यावे यावे सुनबाई, तुमचीच वाट पाहत होतो. नमस्कार करते. अष्टपुत्रा सौभाग्यवती भवा. अभिषेकाची सगळी तयारी झाली? हो तर बरं, सॉरी आली ना सुखरूप स्वगृही? हो. हो गुरुजी, म्हणून तर हा अभिषेक. ते महादेवाले आहेत म्हणून ह्या महादेवाला. वासंती, चला घटिका टाळ्याच्यात पूजेला सुरुवात करायला हवी. चला चल. चला. आणि ही माळ आमच्या दिनूसाठी वाराणसीहून आणली आहे. कशी वाटली? छान आहे. पण दादा, तू मला म्हणाला होतास की तुझ्यासाठी खूप खूप खेळणी आणणार आहे ट्रंक भरून. मग आणल्यात ना मी खूप खूप खेळणी. बाहेर सामानात ठेवली ती ट्रंक. पण ती सगळी खेळणी मी तुला तेव्हाच देणार जेव्हा तू बोबलं बोलायचं बंद करणार. हो, काय काय खेळणी आहेत? त्यात एक लाकडाचा घोडेस्वार आहे आणि छोटे 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 छोटे. ते नाही, ते नाही. तुला जादूची अंगठी मिळाली? जादूची अंगठी? मला पोंगशेंचा गणपत म्हणाला होता ती जादूची अंगठी असते की नाही, ती आपण हातात घातली ना की आपण खूप शक्तिवान होतो. मग आपल्याला उडताही येतं आणि मग आपण जे मागू ना ते अंगठी आपल्याला देते. मी तुला सांगितलं होतं ना दादा, तू विसरलास? छे छे, आम्ही कसे विसरू? आम्ही ती अंगठी आणली आहे. खरंच? कुठे ती अंगठी? दाखव मला. आता तुला ती अंगठी नाही बघता येणार. का? कारण ज्या जादूगाराकडून आम्ही ती अंगठी घेतली आहे ना, जादूगाराकडनं घेतली अंगठी? आता जादूची अंगठी जादूगाराकडूनच घेणार नाही का? हो हो. तो जादूगार आम्हाला म्हणाला की दिनू जेव्हा 15 वर्षांचा होईल तेव्हा त्याला ती अंगठी द्या. म्हणजे अजून 1, 2, 3, 4, 5 वर्ष आहेत. पण नाही, मला ती आत्ताच बघायची आहे. आहा, आता जर ती तू अंगठी घातलीस तर तुझा बेडूक होईल. बेडू? हो, त्या जादूगाराने आम्हाला तसंच सांगितलंय. तू लवकर 15 वर्षांचा हो, मग तुला ती अंगठी घालता येईल. हे अगदी पक्का ना? अगदी पक्क. काय रे दिनू, काय चाललंय? वहिनी, दादाने मग माझ्यासाठी काय आणले? माळ आणली आणि माझ्यासाठी जादूची अंगठी पण आणली आहे. जादूची अंगठी? अहो, हे काय भरवलं त्याच्या मनात? स्वप्न बघावीत या वयात चांगलं असतं. बरं दिनू, जरा तुझ्या दादांना विचार, तुझ्या वहिनीसाठी काही आणलंय की नाही, का विसरले तिला? दादा, वहिनीसाठी काय आणलंय की नाही, का विसरले तिला? दिनू, हे द्या तुझ्या वहिनीला. चला दीनानाथ शास्त्री, आम्ही तुम्हाला आता आणखी एक गंमत दाखवतो. आणखी एक गंमत? चल लवकर लवकर चल. अहो, हे काय आता नवीन खूळ? दिनू, ए दिनू,
सरांचा. हॅलो. कोण? सुलेखा? हां बोला काका. माझा नंबर आहे वाटतं तुझ्याकडे. हो मागच्या वेळी भाईकडून घेतला होता मी. कोण हा भाई? भाई म्हणजे चंदू, चंद्रकांत शास्त्री. हां ठीक आहे. बरं मला एक सांग सुलेखा, अभिमानचं नक्की काय केलंयस तू? अभिमानचं मी काय केलं? काहीच नाही. कसं? हल्ली तो स्वतःमध्ये असून नसल्यासारखा असतो, घरातही असून नसल्यासारखाच. दिवसभर गायब असतो, काही बोलत नाही, शून्यात पाहत राहतो. आधी तसाच होता म्हणा. आजही दिवसभर गायब आहे तो. तुझ्या बरोबर आहे का तो? हां नाही नाही म्हणजे होता, माझ्या बरोबरच होता, पण नंतर मी घरी निघून आले. तो कुठे गेला माहित नाही मला. नाही. हां हॅलो. त्याचा फोनही लागत नाही आहे. काय सुलेखा, सध्या तो जगात फक्त तुझंच ऐकतो. नाही एवढ्यात भेटला तर त्याला 4 गोष्टी समजावून सांग जरा. हो हो म्हणाव की तशी तू समजूतदार मुलगी आहेस म्हणा. आहेस, माहिती आहे मला ते. मागे आपल्या दोघांमध्ये जे काही झालं होतं, अभिमान बोलला असेल तुला. मी काही फार मनापासून बोललो नव्हतं ते. तूही मनावर घेऊ नकोस. काय बोलला होता अभिमान. ठीक आहे, ठेवतो फोन. तो भेटला किंवा फोन आला तर सांग, बाप वाट बघतोय म्हणा. म्हणजे अजून तो 100% मेलेला नाही. नाहीतर त्याची बातमी आता तर घरी पोचली असते. नाही सोपान, माझा वार फार घातक आहे. मेलेल्यालाही कळत नाही आपण मेलो म्हणून. आई द्या द्या, मी आटपते सगळं. अगं काय झालं? होतं चाललंय माझं. आई सॉरी. हा फ्लावर चिरायचा आहे का? हो हो, पण सॉरी कशाबद्दल? तसं नाही, तुम्हाला सगळं आटपावं लागलं ना एकटीलाच सकाळपासून. अगं त्यात काय झालं? एवढा एखाद दिवशी लागला तुझा डोळा तर माझ्यावर काय अगदी कामाचा मोठा डोंगर कोसळतो की काय? तसं नाही हो. हे बघ, तू आधी मला सांग, हल्ली तुला झोप लागते का रात्री व्यवस्थित? हो, पण असं का विचारताय? आधीनं मला सांगितलं तुझ्याबद्दल, म्हणजे तुझ्या त्या ट्रीटमेंटबद्दल. शुभ्रा, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्याबरोबर, तुझ्या पाठीशी. आणि तू जर पार्वती वहिनींचं रूप असशील तर मला जरा सांभाळूनच वागलं पाहिजे तुझ्याशी. सासूबाई होत्या ना त्या माझ्या. आई चेष्टा केली ग मी.
पण खरंच मला पटायला लागलंय. तुझ्या रूपानं शास्त्री कुटुंबाची लक्ष्मीच परत आली आहे या घरामध्ये. मी पार्वती वहिनींना कधीच पाहिलं नाही, पण बाबांकडून त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. आणि जे ऐकलं ते तुझ्यात पाहिलं. खरं सांगू आई, मला खरंच काही कळत नाहीये हो. हे सगळं समजायला पचायला इतकं कठीण आहे. मला असं वाटतंय माझं आयुष्य माझं नाहीच आहे. मी दुसऱ्याचं अर्धवट राहिलेलं आयुष्य जगते. शुभ्रा, अगं असं काही नाहीये वेडे. सगळं तुझंच आहे. ते आयुष्यही तुझंच होतं आणि हे आयुष्य सुद्धा तुझंच आहे. हे घर, ही माणसं तुझीच आहेत. म्हणूनच तर तू परत आलीयस. मी जेव्हा या घरच्या चाव्या तुझ्या हातात दिल्या तेव्हा खरं म्हणजे जे तुझं होतं तेच तुझ्या हवाली केलं. मधली काही वर्ष फक्त मी ती जबाबदारी सांभाळली. आता घरची खरी मालकीण परत आली. मला आपोआपच बुद्धी झाली सगळी सूत्र तिच्या हवाली करण्याची. विकी, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. मी इथे इन्क्वायरीसाठी आलोय सुलेखा. एन्क्वायरी? कसली एन्क्वायरी? तुझ्यात आणि अभिमानमध्ये काय झालंय? अभिमान काही बोलला का तुला? पाणी मिळेल? एक ग्लास पाणी मिळेल का? साधा. आणते.